आज आपण बनवणार आहे दुधीची इंटरेस्टिंग रेसिपी. ती कोणती ती बघूया. तर तुम्ही दुधीचा हलवा ऐकला असेल, दुधीची खीर ऐकली असेल, पण दुधीचे पराठे तुम्ही ऐकले आहेत का? हो, आज आपण दुधीचे पराठे बनवणार आहे. हा दुधी आपल्या गार्डनमधला आहे, तो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असेल. तर बघूया आपण पुढची रेसिपी. मग चला तर बनवूया दुधीचे पराठे. पहिल्यांदा आपण दुधी धुवून घेतलेला आहे. आता कट करून घ्यायचा आणि नंतर तो किसून घ्यायचा आहे आपण हा दुधी आता छान किसून घेतोय. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये पिठं मिक्स करायचे, ते पुढे बघूया आपण. तुम्ही दुधीचे पराठे कधी केले आहेत का? ते तुम्ही केले असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता आपला दुधी हा किसून झालेला आहे. त्यामध्ये आता पिठे घालूया. 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आपण. त्यानंतर ज्वारीची 1 वाटी पीठ घेतले आहे आपण. नंतर 1 वाटी बेसन पीठ घेतले आहे. 1 चमचा हळद घेतलेली आहे इथे. त्यानंतर आपण 1 चमचा मीठ घ्यायचं आणि चिमूटभर ओवा घ्यायचा. म्हणजे ओव्यानं टेस्ट छान लागते आपल्या पराठ्याची. चला तर आता मसाला काय लागतो ते बघून घेऊया. 1 गड्डा लसणाचा घेतला आहे आपण. मिरची, कोथिंबीर एवढं साहित्य घेतलेलं आहे. ते आपण मिक्सरला लावून घेऊया. मिरची आणि कोथिंबीर छान कट केली की त्याची फाईन पेस्ट होते, म्हणून आपण मिरची कोथिंबीर कट करून घ्यायची. मिक्सरला आपण मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरे हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता आपले साहित्य छान बारीक झालेलं आहे. ते आता पिठात घालूया आपण ते सगळं आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आपण पाण्याचा वापर केलेला नाही. दुधीमध्येच सगळं पिठे घालून आपण ते मळून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचे पाणी घालायचं नाही आपण त्यामध्ये. चला तर आता आपण छान पीठ मळून घेऊया. पीठ घट्टसर मळायचं, जास्त मऊ पण मळायचं नाही. घट्टसर पीठ मळल्याने आपल्या पोळपाटला ते पीठ चिकटत राहत नाही. त्यामुळे आपले पराठे व्यवस्थित लाटले जातात. त्यामुळे घट्ट पीठ मळून घेणे. बघू शकता आपण आपले पीठ मळून झालेलं आहे. ते 5-10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया. नंतर आपण पराठे करायला घेऊया. चला तर मग आता आपण पराठे करूया. बघू शकताय तुम्ही आता हे आपले पीठ पोळपाटला चिकटत नाहीये. आपण हे पराठे तुपात करणार आहे. तूप हे मुलांसाठीच हेल्दी आहे, त्यामुळे आपण सगळे हे पराठे तुपातच करणार आहे. छान खरपूस भाजायचे आहेत. चला तर आपला आता पराठा रेडी आहे खाण्यासाठी. काढूया आपण. तुम्ही कशासोबत पराठा खाणं पसंत करता ते सांगा. माझ्या मुलांना हा पराठा खोबऱ्या चटणी आणि सॉससोबत खूप आवडतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.